नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती आणि या गणित भाग 2 मधल्या इम्पॉर्टंट प्रश्नांची म्हणजे परीक्षेला नेहमी येणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची एक सिरीज आहे आणि या सिरीज मधली आपण दुसरं गणित बघतोय. दुसरं गणित म्हणजे दुसरी कन्सेप्ट आहे, दुसरा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मावर आधारित आपण काही प्रश्न आपण बघणार आहोत. तर पहिल्या प्रकरणामधला म्हणजेच समरूपता या प्रकरणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. दोन त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म आपण समजून घेऊयात आणि हा गुणधर्म समजून घेतल्यानंतर या गुणधर्मावर आधारित काही प्रश्न बघूयात, जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा विचारले जातात. तर बघा मित्रांनो, तर गुणधर्म आपल्याकडे असा आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता डायरेक्ट बघा, तुम्हाला हा प्रश्न इथं दिसतोय, पण प्रश्नाच्या अगोदर कन्सेप्ट समजून घ्या. जर दोन त्रिकोण माझ्याकडे असतील आणि त्या दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, पाया म्हणजे बेस समान असेल, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिताना मला डायरेक्ट लिहायचंय उंची भागिले उंची. आता इथं बघा, या प्रश्नाला जरा बाजूला ठेवू आणि मला काय विचारलंय, एबीसी छेद डीसीबी. आता पहिली गोष्ट, एबीसी त्रिकोण कुठे बघा, हा जो एबीसी जो आपण पांढऱ्या रंगाचा त्रिकोण पाहिला बघा, हा एबीसी एक त्रिकोण आहे आणि दुसरा जो आहे तो डीसीबी. डीसीबी ला आपण पिवळा रंग देऊयात, बघा हा डीसीबी. आता तुम्ही दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची चेक करा. एबीसी जो त्रिकोण आहे त्या एबीसीचा पाया काय बाबा, बीसी आहे. एबीसी या त्रिकोणाचा पाया मला दिलेला आहे बीसी आणि उंची जर चेक केलं तर उंची माझ्याकडे एबी आहे. दुसरा त्रिकोण जो डीसीबी आहे, डी सी आणि बी, याचा पाया काय, याचा बीसी आहे. याचा पण पाया बीसी आहे आणि उंची काय बाबा, डीसी आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचा बीसी हा पाया समान आहे आणि जर बीसी पाया समान असेल तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला लिहायचंय उंची भागिले उंची. म्हणजे मी लिहिताना लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी, एबीसी भागिले डीसीबी बरोबर काय लिहिणार, पाया उंची भागिले उंची. पाया समान आहे, उंची भागिले उंची. एबीसी ची उंची काय, एबी आहे, मग इथं एबी लिहून टाका आणि भागिले डीसीबी ची उंची काय बाबा, डीसीबी ची उंची सीडी आहे, इथं सीडी लिहून टाका. इथं लिहा समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, पायांचे त्रिकोण. या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे, समान पायांचे त्रिकोण. ओके झालं. आता पुढचा पॉइंट काय, एबी किती दिले बाबा मला, एबी 6 आहे, तर एबीच्या जागेवर 6. डीसी म्हणजे सीडी 8 दिले, इथं लिहिलं 8. आता बेस त्रिक 6, बेस चौक 8, उत्तर आलं 304. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. जिथं पाया समान असेल तिथं क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं. ओके. आता आणखी एक प्रश्न या संकल्पनेवर आधारित आपण बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, चला पुढे जाऊयात. बघा आणखी एक प्रश्न. आता इथं जर तुम्ही या दोन त्रिकोणांमध्ये जरी पाहिलं तरी या दोन त्रिकोणांमध्ये काय बाबा, त्रिकोण एबीसी आणि डीबीसी. बघा, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी, डीबीसी. बघा एबीसी त्रिकोण कुठे आहे, बघा हा जो एबीसी जो त्रिकोण आहे पांढऱ्या रंगाचा पकडा, या एबीसी त्रिकोणाचा पाया आणि उंची चेक करा. एबीसी त्रिकोणाचा पाया काय, बीसी आहे आणि उंची आहे एई. आता दुसरा जो त्रिकोण आहे डीबीसी, बघा डीबीसी, डी आहे इथे, इथे बी आहे आणि हा सी आहे. या डीबीसी या त्रिकोणाचा पाया काय, याचा पाया पण काय बाबा, बीसी. या दोन्ही त्रिकोणांचा पाया बीसी आहे. एबीसीचा पाया आणि डीबीसीचा पाया या दोघांचा पाया आपल्याकडे दिलेला आहे बीसी, म्हणजे इथं पाया समान आहे. मग आता या दोन त्रिकोणांचा बीसी हा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येतं उंचीच्या प्रमाणात. मग एबीसी ची उंची काय बाबा, या एबीसी ची उंची आहे एई, इथं लिहायचं एई, आणि डीबीसी ची उंची आहे डीएफ, मग इथं लिहायचं डीएफ आणि इथं लिहायचं समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, पायांचे त्रिकोण. दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. ओके, समान पायांचे त्रिकोण झालं. आता याच्यामध्ये एई किती आहे बाबा, माझ्याकडे एईचा विचार केला, एई किती दिलाय 4 आणि डीएफ किती दिलाय 6. 4 आणि 6 दोनाच्या पाड्यात येतात, बे दुने 4, बेत्रिक 6. म्हणजे पाया जर समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथं उंचीच्या प्रमाणात येतं. तर बघा, हा गुणधर्म तुमच्या लक्षात आला असेल. दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात येतं. तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.